श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ दत्तात्रयांचा अवतार का मानले जातात? सत्य ऐकून तुम्हालाही येतील अंगावर शहारे. कधी तुम्ही विचार केला आहे का, अक्कलकोटचे स्वामी समर्थ अचानक कुठून आले? त्यांचा जन्म कुठे झाला? कोण होते त्यांचे आई वडील? याचा ठोस इतिहास का सापडत नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न, भक्त स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रयांचा अवतार का मानतात? हे फक्त अंधश्रद्धा आहे का, की यामागे एक गूढ सत्य आहे जे समजल्यावर गुरुतत्वाचा खरा अर्थ समजतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ आणि दत्तात्रय यांच्यातील गूढ नाते, जे लाखो भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून जी पण व्हिडिओ रोज टाकेल मी ती तुम्हाला सर्वात पहिले त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. भगवान दत्तात्रय कोण आहेत? हिंदू धर्मात भगवान दत्तात्रयांना त्रिमूर्तीचे एकत्रित स्वरूप मानले जाते. ब्रह्मा सृष्टी निर्माण करणारे, विष्णू पालन करणारे आणि महेश संहार व परिवर्तन करणारे. ही तीन शक्ती एकत्र आल्यावर जे स्वरूप तयार होते ते म्हणजे दत्तात्रय. दत्तात्रय हे केवळ देव नाही तर ते आदिगुरु मानले जातात. त्यांनी जगाला शिकवले की खरा गुरु तो जो भक्ताला स्वतःकडे नाही तर परमात्म्याकडे नेतो. स्वामी समर्थ अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांच्या जन्माबद्दल, बालपणाबद्दल स्पष्ट माहिती नाही. हेच दत्तात्रयांच्या अवतारांचे वैशिष्ट्य मानले जातात. दत्त अवतार हे सामान्य माणसांसारखे जन्म घेऊन प्रसिद्ध होत नाही, ते अचानक प्रकट होतात आणि भक्तांच्या जीवनात बदल घडवतात. अनेक संतांनी सांगितले आहे की स्वामी समर्थ हेच दत्तत्वाचे पुढील प्रकट स्वरूप आहे. स्वामी समर्थांचा स्वभाव सामान्य संतांसारखा नव्हता. कधी ते रागावत, कधी हसत, कधी काहीही न बोलता शांत बसत. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांचे कल्याण असायचे. दत्तात्रयांनाही अवधूत म्हटले जाते, जे समाजाच्या नियमांपलीकडे जाऊन जगाला सत्य शिकवतात. स्वामी समर्थांचे वागणे समजायला कठीण होते, पण नंतर भक्तांना कळायचे की ते सर्व त्यांच्या भल्यासाठी होते. अनेक भक्त सांगतात, संकटाच्या वेळी स्वामी समर्थांनी अदृश्यपणे मदत केली, स्वप्नात दर्शन देऊन मार्ग दाखवला, अशक्य वाटणाऱ्या समस्या दूर झाल्या. हे अनुभव दत्त अवतारांच्या कथांशी मिळते जुळते आहे. म्हणूनच भक्तांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली की स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रयांचा अवतार आहे. दत्त संप्रदायामधील एक मान्यता आहे, दत्त संप्रदायात तीन प्रमुख अवतार मानले जातात: श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ. अनेक गुरूंनी आणि संतांनी स्वामी समर्थांना दत्तात्रयांचेच पुढील रूप मानले आहे. स्वामी समर्थांचा एक मुख्य संदेश होता. स्वामी समर्थ नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त दिलासा नव्हता, हा गुरुतत्वाचा संदेश होता. दत्तात्रयांचेही कार्यही हेच, भक्तांच्या मनातील भीती दूर करणे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर दत्तात्रय म्हणजे एक शक्ती, गुरुतत्व, आणि स्वामी समर्थ म्हणजे त्या गुरुतत्वाचे प्रकट स्वरूप. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करतो तेव्हा गुरु स्वतःचा मार्ग दाखवतो. आजही लाखो भक्त म्हणतात, स्वामी समर्थ शरीराने नसले तरी त्यांची कृपा आजही तितकीच जिवंत आहे. जर तुमचाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी.